चला तर नॉन स्ट्राईकला वीर आहे आणि स्ट्रायकिंग एंडला लखन गावडे आहे. पहिलं षटक आकाश घेऊन येत आहे. मोहोळ संघासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी डो ऑर डाय मॅच असेल, जिंकणं गरजेचं असेल. ओ काय या ठिकाणी आवाज आला होता, नक्कीच आवाज आला होता. लखन फ्रंटफूट वरती या ठिकाणी मात्र काहीच एक लेटेस्ट मॉडर्न क्रिकेट मधला शॉट खेळायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न त्या ठिकाणी बराचसा सायलेंट राहिला. दरम्यान पहिली धाव येते लखन गावडे यांना. आमचे बरेचसे क्रिकेट चाहते ऑनलाईन क्रिकेटच्या आनंदात बिझी आहेत सध्या, मग्न आहेत सध्या. विजय वीर सध्या स्ट्राईकवर आहे. एक धाव मात्र या ठिकाणी लखनच्या खात्यात आहे. लखन गावडे GS11 हराळवाडी GS चे मात्र या ठिकाणी हे सर्व खेळाडू. गोपाळ मालक शेळके या संघाचे टीम ओनर. शॉट आहे विजय वीर. तिकडे मात्र निश्चितच नोमॅन्स लँड मधून चेंडूने ट्रॅव्हल केला, बाउंड्री पार आर पार आणि हा केसीस चषक चौकार. 5 धावा नाबाद. एक चेंडू मात्र नक्कीच चांगला टाकला या ठिकाणी गोलंदाज आकाशनं. वडगाव शेरी लेग कटार बॅट चिकड यष्टी रक्षकाच्या हातात. विजय वीर त्या ठिकाणी मात्र झेलबाद कॉट बिहाइंड पकडले गेले. धक्का बसतोय पहिला. सलामीची जोडी फुटली. केवळ 5 धावाची या ठिकाणी भागीदारी. क्रिकेटच्या खेळात भागीदारीला फार महत्व आहे. जसं फलंदाजात भागीदारी असते, तशी गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी गरजेची असते. प्रसाद माझ्याकडे टाइम टेबल आणलंय. थँक्यू प्रसाद. हो बघा या ठिकाणी जबरदस्त असा या आउटस्विंग लेग कटर आणि बॅट चिकड उमदा असा चेंडू. स्पर्धेचं GS हराळवाडीचे आयकॉन आपल्याला अक्षय वाटरकर आणि अक्षय चव्हाण दिसतील. आणि पारगाव दौंड तालुक्याचे आयकॉन आहे कृष्ण गवळे आणि अक्षय तावरे. वाव क्या बात आहे. अक्षय वाटारकर, अक्षय चव्हाण, अक्षय तावरे आणि एकच कृष्णा. पुनश्चे नक्कीच रणसंग्राम दिसेल आपल्याला पुन्हा. आणि नवीन बॅट्समन मैदानात योगेश अध्यक्ष विठ्ठल चव्हाण. नॉन स्ट्रायकिंग एंडला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ विठ्ठल चव्हाण, मॅन फ्रॉम शेटफळ, तालुका मोहोळ. उजव्या एसटीच्या बाहेर व्हाईट करार या ठिकाणी येतोय. ओहो हवेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि कॅच सुटलाय. संधी लखनला या ठिकाणी मिळत आहे. 1 धाव. 7 धावा 1 गडी बाद. हा सामना पुनश्च 4 षटकाचा आहे. एकूणच याच्यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना होईल. हराळवाडी विरुद्ध निश्चितच ग्रामीणचा हा क्वार्टर फायनल. पारगाव आणि हराळवाडी खेळतील. रिवास उलटा शॉट. मगाच्या सामन्यातील मात्र नक्कीच लवकर बाद झाल्याचा राग आता या सामन्यात निघतो का काय.
काढायचं असणार आहे आणि धावसंख्या 4 घरांनी वाढेल आहे. वाढती धावसंख्या असेल 11. एक गडी बाद. विठ्ठल चव्हाण हे नाम नाही ब्रँड आहे महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमधील. चर्चा पंचांमध्ये चालली. मला वाटतं मगाच्या फटक्याची चर्चा असेल. व्हॉट इज एक्झॅक्टली अनेक क्रिकेट चाहते, अनेक क्रिकेटर्स, अनेक बक्षीसदाते या ठिकाणी मात्र सामन्याचा यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. या ठिकाणी मात्र हा चौकार नसून षटकार असल्याचं पंचांनी म्हटलंय आणि धावसंख्या 6 न वाढते 13. एक गडी बाद. बरेचसे क्रिकेट चाहते आपण म्हणतोय की ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. बरेकांची इच्छा असते कमेंट वाचा किंवा नाव घ्या किंवा त्या ठिकाणी नक्कीच आमचा नामोल्लेख करा, परंतु वेळेअभावी आपल्या निश्चितच नामाचा उल्लेख करणं मुश्किल राहतं. आपण समजून घ्याल. सामन्याचा आनंद घेताना आपल्या स्थानिकचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित प्रत्येक गॅलरीमध्ये प्रचंड क्रिकेट चाहते. क्या बात आहे. 14 वरती 1. 1.5 षटकानंतर मोहोळ संघासाठी अखेरचा या ठिकाणी निश्चितच चान्स असेल. त्याचबरोबर वडगाव शेरी संघासाठी सुद्धा अखेरचा चान्स असेल. दोघांकरता पण हा मात्र नक्कीच डू ऑर डायचा मॅच. जिंकू किंवा मरू. परत लखन स्ट्राईक वर आहे. हेश लागला या ठिकाणी मात्र जागेवर चेंडू भिरकावायचा प्रयत्न केला. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न केला. बाहेर जाणारा चेंडू हलकासा बॅट चिकड. विकेटच्या मग नक्कीच चांगली धरपकड, मजबूत पकड असं म्हणूया आणि त्या ठिकाणी फलंदाज लखन गावडे सारखा बाद. GS मोहोळ, GS 11 मोहोळ. उद्या सेमीफायनलचे 2 सामने. पहिला सेमीफायनल 6 वाजता, दुसरा सेमीफायनल 8 वाजता आणि ठीक संध्याकाळी 10 वाजता फायनलची लढत स्टार्ट होईल याची नोंद घ्या. Tomorrow there will be the 3 all important and iconic matches of our tournament. हॉटेल तात्या बाजार अमटेनी हॉटेल तात्या मटन खानावळ भोसे पाटी करकम भोसे करकम माननीय पुरुषोत्तम तळेकर साहेब यांचं स्वागत. चला 14 धावा 2 गडी बाद. आमच्या पुनश्च आमच्या प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी असेल. खेळ हलकासा थांबला होता. पुनश्च चालू होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी आता पाहूयात. महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तमाम क्रिकेट चाहत्यांनी आपल्या स्पर्धेला डोक्यावर घेतलं
आणि नुसतंच डोक्यावर नाही घेतलं तर आपल्या स्पर्धेला अगदी डोक्या घेऊन नाचले सुद्धा. शॉट विठ्ठल चव्हाण, सिंगल मिळेल केवळ. मागील मात्र नक्कीच 20 ते 22 वर्षाची क्रिकेट कारकीर्द या खेळाडूची. अनगिनत अर्धशतकं, अनगिनित नक्कीच मोठी मोठी शतकं आणि एक निश्चितच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानंतर क्रिकेटमध्ये या ठिकाणी असं सुद्धा एवढं मोठं यश मिळवलं जाऊ शकतं हे विठ्ठल चव्हाणला बघितल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येतो. वन बाउन्स बाउंड्री मिळेल. चांगला फटका विवेक चव्हाणचा. मिस्टर VC आपल्या टीमला देतो 4 वाली खुशी. या 4 धावांनी धावात बदल मात्र 19 होतोय. हा चौकार असा काही गरजेचा होता निश्चितच, असा काही आवश्यक होता निश्चितच. मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे. लो फुलटा चेंडू म्हणूया. पुल करायचा प्रयत्न. लॉंग ऑन वाईडिश. एक धाव अजून. टेनिस क्रिकेटच्या नक्कीच कारकिर्दीचा मोठा टप्पा या खेळाडून गाठलाय. 22-23 वर्ष क्रिकेटच्या क्रीजवर. हा फार मोठी. एवढे लांबलचक क्रिकेट कारकीर्द अगदी मोजक्याच खेळाडूंची असू शकेल. बबलू पाटील, कृष्णा, विठ्ठल चव्हाण असे दिग्गज फक्त नावं घेता येतील. तर वयाच्या 14व्या वर्षी हा खेळाडू आपली मात्र पहिली टुर्नामेंट आणि पहिला मॅच खेळला. व्हाईट बॉल आणि एका दिग्गज आणि त्या काळातील अगदी ताकदवान संघाबरोबर या खेळाडूनं पहिला सामना खेळला होता वयाच्या 14व्या वर्षी. आणि इंदापूरच्या ठिकाणीच इंदापूर बरोबर 8व्या नंबरला बॅटिंगला पाठवलं होतं, ज्याने कोणी कॅप्टनने नेलं होतं टेंभुर्णी संघाकडून मला वाटतं. आहा शॉट आहे, कडक आहे. विठ्ठल चव्हाण ट्रेडमार्क. मिड विकेट पार, आर पार आणि निश्चित डाण्या वाघाचा हा KCC चषक षटकार. तर वयाच्या 14व्या वर्षी प्रोफेशनल पहिली टुर्नामेंट. तसं तर कॅप्टननं शाळेतनंच नेलं होतं. चल सामना खेळायचा आहे. 8वी-9वीचं वयात 14 वर्ष म्हणजे 8व्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला टेंभुर्णीच्या संघाकडून इंदापूर सारख्या मातब्बर संघाच्या विरुद्ध. हा चेंडू स्क्वेअर लेगला. खेळाडू दूर आहे परंतु पोहोचेल. क्षेत्ररक्षण होईल चांगलं. आणि 2 धावा विठ्ठल चव्हाण यांना. 14 वर्षाचा कोळा पोरगा उतरलाय. 16 चेंडू शिल्लक होते. त्या 16 चेंडूतील 14 चेंडू खेळायला मिळाले आणि ते 14च्या 14 चेंडू षटकार पाठवले. आणि तेव्हा विठ्ठल चव्हाण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा डाणावा व्हायला सुरुवात झाली ती आत्तापर्यंत. हो इथे फटका एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. सफाईदार फिल्डिंग. वडगाव शेरी विरुद्ध GS11 अराडवाडी मोहोळ. षटक क्रमांक कितवं संपतंय बघू. 3रं. 3 षटकानंतर 2 गडी बाद. स्पीडअप ठेवा. आज बघा सगळे मिळून अगदी नाईटचे 10 सामने, 4 क्वार्टर फायनल आणि 6 8व्या हाफमधील लीग सहित क्वालिफायर सहित सगळे सामने. इट इज व्हेरी हेवी शेड्यूल, टू मच लोडेड शेड्यूल. सो दॅट्स वाय हरी अप प्लीज. दरम्यान आमचे पुण्याचे खास पंच आणि खेळाडू मिस्टर नील लोंडे यांचे यूट्यूबच्या माध्यमातून स्वागत. आणि खेळ पाहतायत ते वडगाव शेरी संघाचे चाहते आहेत आणि वडगाव शेरी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नील लोंडे पुणे अंपायर यांच्याकडून. ओहो फटका मोठा. विठ्ठल चव्हाण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. पुन्हा एकदा हरिओम विठ्ठला.
अभी भी झुकेगा नहीं साला. विठ्ठल का बल्ला माशाल्लाह. या षटकारानं टोटल वाढेल 36. चौथं आणि अखेरचं षटक इन प्रोसेस. विठ्ठल चव्हाण स्ट्राईकला. राहुल गोलंदाज. राईट आर्म ओव्हर. हो हो नो बॉल. विकेटच्या खाली टप्पा शॉर्ट पिचिंग म्हणूया आणि धक्का नो बॉल मात्र या ठिकाणी इशारा येतोय. गोलंदाज राहुलच आहे का? शुभम. अच्छा. ओ इथे काय तर ऑन साइडला अक्रॉस द लाईन काय हे आणि अलॉंग द ग्राउंड मैदानाला निश्चितच गुदगुल्या करत जाणारा हा मात्र चेंडू वेगवान फटका परंतु तरीही रोखलाय आणि दॅट इज गुड फिल्डिंग. मात्र विठ्ठल चव्हाण परत स्ट्राईकवर. विठ्ठल चव्हाण प्लेइंग ऑन 25 फ्रॉम 9. गुड बॅटिंग विथ 3 6. हा मात्र फ्रंटफूट वरती अगदी कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. आहा. नॉन स्ट्राईकला विवेक चव्हाणचं चांगलं क्षेत्ररक्षण. चव्हाण बंधू मैदानात. गुड जॉब. तर सुहास चव्हाण सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. मागील 2 वर्षापूर्वी त्यांची टीम खेळत होती ऑल अबाउट स्पोर्ट्स मोडनीम. ते सुद्धा आपल्या स्पर्धेचे एक मोठे चाहते आहेत आणि सलग 8-10 दिवस त्यांचे मला सतत फोन असायचे आणि त्यांच्याकडून हळहळ व्यक्त व्हायचे. बघा म्हणायचे किती कष्ट घेतलं जाते आणि पाऊस राडा करतोय. पाऊस सगळा खेळ खंडोबा करतोय आणि निश्चितच वाईट वाटतं या गोष्टीचं. आयोजक एवढं मोठं कष्ट करताय. स्पर्धा आयोजित करणं सोपं नाही. पडलेलं उठायचं, उठून उभं राहायचं आणि उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आपल्या डोक्यावर आहे ते ओझं घ्यायचं फार मोठी अवघड गोष्ट असते. तर अशा अनेक क्रिकेट चाहत्याकडून आपल्या स्पर्धेच्या संदर्भात बऱ्याचदा हळहळ व्यक्त केलेली मला ऐकायला मिळाली. माझ्यासोबत त्यांची चर्चा झाली. दरम्यान इथं विठ्ठल चव्हाणला स्ट्राईक द्यायचे आणि हा रन आउट विकेट असेल. मात्र 42 2 गडी बाद 42 3 गडी बाद म्हणूया आणि शेवट चेंडू आता बाकी आहे. दरम्यान आपल्या पंढरपूरचा सुपरस्टार आणि पुण्याचा आयकॉन खेळाडू प्रशांत गायकवाड अर्थात पीजी पुणे पोलीस यूट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वागत करूया प्रशांत गायकवाड अर्थात पीजी. वेलकम. रिव्ह्यू या ठिकाणी घ्यायचा आहे. चला चेक करूया. विठ्ठल बघूया या ठिकाणी नेमकं रनआउट विकेट असेल परंतु या ठिकाणी वाईड आहे का नाही चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी म्हटले गेले तिसऱ्या पंचांकडून. चला इट्स अ लीगल डिलिव्हरी. कायदेशीर चेंडू आणि क्रिकेटचे हाते भरभरून कौतुक करता यूट्यूबच्या माध्यमातून. भरभरून इथं आलेले प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आपल्या स्पर्धेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला. और हम पूछ रहे गेंद को जनाब ये कहाँ चला? ये घूमने चला. हवाई सफर. आणि हा विठ्ठलच्या बॅटमधून सिक्सर. विठ्ठल मात्र वैयक्तिक 31 नाबाद आणि टोटल झालाय 48 3 बाद 49 धावाचं आव्हान राहील. चला तर लगेचच आपण या ठिकाणी दोन्ही बाजूनं भूमिका चेंज होईल आहे. दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी आपण बघितलंय की काहीसा आता मात्र रोल चेंज होणार आहे. जे बॅटिंग करत होते ते आता बॉलिंगसाठी मैदानात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतील आणि जे जे क्षेत्ररक्षण करीत होते त्यांना आता 39 धावाचा चेस करायचा आहे. याच्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा आणि अगदी हराळवाडी GS विरुद्ध पारगाव तालुका दौंड.
अक्षय वाटारकर, अक्षय चव्हाण, तर कृष्णा गवळी आणि अक्षय तावरे अनुक्रमे मात्र हे आयकॉन. क्या बात है. 3 अक्षय 2 सामन्यात दिसतील आणि आता दोन्ही बाजूला जे 18 खेळाडू उरते त्यामध्ये पण अजून काही अक्षय असतील रियाज भाई, तर असे अक्षय दिसतील. अक्षय तावरे मोरगावचा मात्र आयकॉन, बारामती टीमचा सुपरस्टार, पुणे जिल्ह्याचा, बारामती तालुक्याचा मोठा स्टार. अक्षय वाटारकर फलटण तालुक्याचा मोठा स्टार, मॅन फ्रॉम बरड. आणि अक्षय चव्हाण सुद्धा आणखी एक चांगल्या दर्जाचा स्टार. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा KCC करकममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. चालू असणारा सामना एका बाजूला GS हराळवाडी तालुका मोहोळ आणि दुसऱ्या बाजूला वडगाव शेरी यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर मोहोळ संघाने बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना 48 धावा बनवल्या. विठ्ठल चव्हाण मात्र या मॅचमध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंगसाठी शुभम गीते यांना आपण पाहतोय. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चासुद्धा या हंगामात चांगली झाली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये जुन्नर प्रीमियर लीग जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगचं प्रदर्शन मात्र याच शुभम गीते यांनी केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू लखन गावडे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. किरण बेरड म्हणजे छोट्या एका बाजूला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला 2 पुण्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत, तर मोहोळचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरचा खेळ आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. प्रचंड वेग यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि सुरुवात जर पाहिली तर इकडे डॉट बॉलने होते. चला टॉससाठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. हराळवाडी आणि पारगाव असा सामना होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. राज वाघमारे सर त्या ठिकाणी आहेत. चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रन कंप्लीट. पारगाव टीमचे कॅप्टन आलेत. हराळवाडी टीम आपले कॅप्टन त्वरित टॉससाठी पाठवायचे. कृष्णा गवळे आणि अक्षय तावरे पारगावमधून आयकॉन म्हणून खेळतील, तर अक्षय वाठारकर, अक्षय चव्हाण हे हराळवाडीमधून खेळतील.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 49चा पाठलाग करायचा आहे. ओहो, आणखीन एक वेगवान चेंडू. लखन यांच्या गोलंदाजीचा वेग प्रचंड आहे. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला, लेंथवर टाकला, तिकडनं शूट केला, थोडासा बाउन्स दिला, बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. पॉवर प्ले म्हटलं तर दोन खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आहेत त्यांच्या विरुद्ध बाजूला किंवा गॅपमध्ये स्ट्रोक खेळायचे किंवा सर्कलच्या वरून खेळावे लागतात. किरण बिग हिट, स्ट्रोक तर खेळलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर आहेत, बराच लांबवर आले, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. संधी निर्माण झाली खरी, परंतु तिकडे कॅच नाही होऊ शकली. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. शुभम आणि किरण या दोघांनाही रन करावे लागतील. आज देखील आमचे सगळे कॅमेरामॅनचं मी कौतुक करू. आम्ही 12-12:30 वाजल्यापासून जो प्रवास सुरू झालाय बरोबर ना, आतापर्यंत सुरू आहे आणि आजची अख्खी रात्र मात्र मॅचेस पाहायला मिळणार आहेत. आयोजकांची मेहनत आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद चंदू सर. टॉस घेतोय पण हराळवाडी विरुद्ध एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेलाय खरा. हरळवाडी विरुद्ध पारगाव. पारगाव. और तर माननीय हॉटेल तात्याचे मालक मटन खानावळ आणि बाजारामटी स्पेशल भोसे पाटील भोसे करकम आणि माननीय पुरुषोत्तम तळेकर साहेब यांचं स्वागत. चला तर टॉस आहे हरळवाडी GS आणि पारगाव. या ठिकाणी हा गावाईचा हाप असेल आणि मी विनंती करतो शाहरुखभाई मुर्शिद आपण टॉस साठी यायचं आहे. दिलदार वॉटर सप्लायचे सर्व आणि आपल्या स्पर्धेचे अर्थसहाय्य करते माननीय शाहरुखभाई मुर्शिद साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. चला लवकर यायचं आहे. GS 11 हरळवाडीचे कॅप्टन या प्लीज. चला शाहरुखभाई मुर्शिद या आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. पारगाव कॅप्टन चला. GS कॅप्टन लवकर या. गाववाईचा हाफ आणि त्या सामन्याचा निश्चित टॉस, क्वार्टर फायनलचा हा टॉस. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा. बॉल हवेत आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. सर आलेत का दोन्ही कॅप्टन? सर दोन्ही कॅप्टन आलेत का? हरळवाडी कॅप्टन आपण देखील यायचंय. आपण तोपर्यंत मॅचकडे 2 ओव्हर झाल्यानंतर टॉस घेऊ. 7 धावा धावफलकावर आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग नाहीये तिकडे आणि पकडली गेली कॅच. लखन पकडतायत कॅच त्या ठिकाणी. पहिली विकेट, पहिला धक्का. आले असतील कॅप्टन तर टॉस करून घ्या. हरळवाडी कॅप्टन चला टॉस स्पॉटला उपस्थित राहा आणि माननीय शाहरुखभाई
वेगवान स्ट्रोक खेळला जरूर स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला गेलेला फटका पाहायला मिळतोय. 49चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु इकडे जी सुरुवात पाहिजे ती नाही हो झाली आहे, परंतु काही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. किरण किती क्षमता आहे या अगोदर देखील पाहिले त्यांना मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना. आज ती बॅटिंग करावी लागेल. माऊली रितेश आणि रितेश यांच्या जोडीला जर पाहिलं तर किरण माऊली बॉलिंगसाठी पाहायला मिळतात. मागील मॅचमध्ये सुद्धा माऊली यांनी चांगली बॉलिंग केली होती. यावेळेला फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, एक वेगवान स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि सीमारेषेच्या पारही जातोय. धावा 4. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची, क्षमता आहे, क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. षटकार चौकार खेळावे लागतील. धावसंख्या झाली आहे 12. 49चा पाठलाग करायचा आहे. 13 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं होत चाललंय, फक्त मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा माऊली तर समोर किरण. हो चला, वीर मराठा सोलापूर आणि मातोश्री हडपसर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचे. यानंतर होणारी मॅच 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 33 पाहिजे. 12 बॉल 33. मॅच अजूनही संपलेली नाहीये. किरणला बॅटिंग करावी लागणार आहे. वडगाव शेरीची मुलं सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतायत. दुसऱ्या बाजूला मोहोळ यांना आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने उडवलेला आहे. आवाक्यात होता, ओव्हर पिच केला आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय. राजेश माने बॉलिंगला आले खरे, परंतु पहिल्याच बॉलवर षटकार येताना पाहायला मिळतोय. ही मॅच संपलेली नाहीये हेच या ठिकाणी सांगतायत वडगाव शेरी टीम. GS11 हराळवाडी मोहोळ एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला वडगाव शेरी. धावसंख्या 22 झाली आहे. 11 बॉलमध्ये 27 करायचे अजूनही. हडपसर आणि वीर मराठा सोलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर वळणारा पाहायला मिळाला. बॅट फिरली खरी, परंतु बॉल वळतोय आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. 27ची आवश्यकता आहे. राजेश माने, पेनूरचे राजेश माने. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलला, एक धाव तिकडे मिळणार आहे. एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. अजूनही काही चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहेत. 9 बॉल आणि 26ची आवश्यकता, म्हणजे या 3 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका मारावा लागणार आहे वडगाव शेरी टीमला. तर इकडे विकेटची सुद्धा आवश्यकता आहे, ती म्हणजे मोहोळ टीमला. मोहोळ विरुद्ध वडगाव शेरी पुणे अशी ही मॅच पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ राजेश माने. किरण यावेळेला दर्जेदार फटका खेळताना पाहायला मिळालेत. कव्हरच्या दिशेने मारलेला स्ट्रोक, परंतु तेवढीच चांगली या ठिकाणी बॅकअप चांगलं होतं. फिल्डिंग पाहायला मिळाली, थ्रो केला, बॅकअपही चांगलं. 2 रन तिकडे मिळणार आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 8 बॉलमध्ये अजूनही 24 आहेत या 2 बॉलवर. चला, टीम हडपसर कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हायचं आहे त्वरित. मातोश्री 11 हडपसर प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आलेले आहेत.
कमी गतीचा बॉल ढकलला मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 7 बॉल आणि 23. टीम हडपसर कॅप्टन त्वरित या ठिकाणी या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सगळ्यांनी सहकार्य करा. आजचा दिवस तसं पाहिलं तर मॅरेथॉनच आहे. कमी गतीचा बॉल वा व्हेरिएशन पाहायला मिळालंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर मात्र दूरवरून येत आहेत आणि एकच धाव. सत्तावीस धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 22ची आवश्यकता. टीम हडपसर प्लीज चला टॉस करण्यासाठी कॅप्टन या ठिकाणी कृपया पाठवा. अंकित कामाटी कॅप्टन होते आय थिंक. शेवटचं षटक आहे. नवनाथ गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता आहे. जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठा फटका आला मजा येईल मॅचमध्ये. यानंतर चंदू सर आपण या ठिकाणी टीम हडपसरच्या कॅप्टनला आवाज देऊया परत एकदा. चला कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आम्ही वाट बघतोय टॉस बॉक्स मध्ये तुमची. ताबडतोब यायचं आहे हडपसर कॅप्टन. आपल्याला हा लास्ट कॉल शेवटचा पुकार. शेवटची ओव्हर आहे. 22ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. सगळ्या टीम आपण देखील सहकार्य करा. कारण आयोजक एवढी संकट येऊन सुद्धा ही स्पर्धा पुन्हा पुन्हा उभी करतायत आणि ते कुणासाठी आहे तर आपल्यासाठी आहे. क्रिकेटसाठी ही गोष्ट आहे. टीमही लांबून येत आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत करू. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार. 4 धावा कळवल्या जात आहेत. 5 बॉलमध्ये 18 पाहिजेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18ची आवश्यकता आहे. म्हणजे 5 मधले 3 बाहेर मारायचे आणि ते सुद्धा षटकारासाठी. पाहूया ते केलं जाईल का. रितेश मंडल 13 धावांवर खेळतायत. एक षटकार आला, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. जोडीला जर पाहिलं तर किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत 15 धावांवर. ते देखील खेळतायत. वडगाव शेरीची ही मुलं आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. समोर नवनाथ आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत. एक धाव घेतली जाईल आणि इकडे समीकरण बदलत आहे. 17 पाहिजेत अजूनही. 4 बॉल बाकी आहेत आणि 17ची आवश्यकता. किरण क्षमतेप्रमाणे कामगिरी करावी लागेल. उंच पुरे गोलंदाज आहेत. नवनाथ एका बाजूला. टायमिंग नाही झालंय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि आता मातोश्री कॅप्टन आले का हडपसर. मातोश्री कॅप्टन हडपसर कॅप्टन. चला टॉसला लास्ट आवाज दिलाय तुमच्याकरता आम्ही. ताबडतोब या चला. तीन बॉल 16. यस या ठिकाणी चांगला बॉल येताना पहिला मिळाला. मॅच मधील केवळ औपचारिकता. चला मातोश्री हडपसर प्लीज टॉस साठी या.
खूप मोठं शेड्यूल आहे. अजूनही 6 मॅच बाकी आहेत. यानंतर 6 मॅच बाकी आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. चांगली गोलंदाजी, केवळ औपचारिकता. विजयाच्या उंबरठ्यावर मात्र या ठिकाणी मोहोळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे सरळवाडी मोहोळ. कमी गतीचा बॉल टाकलाय, उंच पुरे खेळाडू आहेत आणि इकडे मॅच जिंकली जाते. चला कॅप्टन आलेले, टॉस करून घेतोय आपण. अंकित या लवकर. अभिनंदन विजयी संघ मोहोळ आणि त्याचबरोबर पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील टीम वडगाव शेरी. जाऊयात राज सरांकडे. थँक्यू चंदू सर. 4 षटकाचा सामना असेल. 4 गोलंदाज लगातार, 1 षटक पॉवर प्ले, 2